रेसिपीचं नाव आहे कढीतली कोथिंबीर वडी। आता कढीतली कोथिंबीर वडी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण आपली ही रेसिपी आहे। पण कढी आपण बऱ्याच वेळा बनवतो, कढीमध्ये पकोडे घालण्याची पद्धत आहे, राजस्थानी कढी आहे, नंतर अजून गुजराती कढी आहे, पंजाबी कढी आहे, पण आपली ब्राह्मणी कढी सुद्धा आपण बनवतो, तितकीच मजेदार लागते, तितकीच मस्त लागते। पण ह्याच्यामध्ये आपण ट्विस्ट असं दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी घालणार आहोत। पण कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे, साहित्य सगळं तेच आहे पण बनवण्याची पद्धत कंप्लीटली वेगळी। एक्झॅक्टली आला निलेश लिमाय, पण ती कशी बनवायची त्याकरता साहित्य काय काय घेतलंय आपण ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे दही, आपल्याला लागेल 1 वाटी, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, बेसन आपल्याला लागेल 4 ते 5 मोठे चमचे, तसंच कढीला तडका देण्याकरता आपण वापरणार आहोत कढीपत्ता, कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, तसंच तिखट, हळद, नंतर हिंग, जिरं आणि चवीला मीठ। कोथिंबीर वडी घालण्याचं माझं कारण एवढंच होतं की कोथिंबीर वडी लोकांना खूप आवडते, अतिशय लोकप्रिय आहे। फक्त महाराष्ट्रीयन लोकांमध्येच नाही तर नॉन महाराष्ट्रीयन्समध्ये सुद्धा लोक अगदी मुद्दाम आवर्जून अगदी थांबून कोथिंबीर वडीचा स्वाद घेत असतात। पण सुरुवात जी आपण करणार आहोत त्या करण्याकरता इकडे या कढीमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। सो आपण सुरुवात करूया। आधी या तेलामध्ये आपण ही कोथिंबीर जी घेतली आहे ती आपण याच्यामध्ये घालू, म्हणजे त्याला एक छान त्या तेलामध्ये त्या कोथिंबीरीचा स्वाद उतरेल, थोडासा कोथिंबीर सुद्धा थोडीशी मस्त कुरकुरीत होईल। सगळी कोथिंबीर आपण याच्यामध्ये वापरलेली आहे। कोथिंबीर आपण या तेलामध्ये चांगली परतून घेतोय। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं हे तिखट, नंतर घालणार आहोत हळद आणि चवीला मीठ। तेलातच आपण या तिन्ही गोष्टी या कोथिंबीरीमध्ये मिक्स करतोय। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन। सगळं बेसन आपल्याला वापरायचं नाहीये, बेसन आपण आधीच भाजून घेतलंय, त्यामुळे आता आपल्याला खूप ते भाजावं लागणार नाही। पण त्याचा रंग मात्र भाजल्यामुळे एक छान असा पिवळा गडद रंग त्याचा आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी। आज एकदम कमी ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी पाणी मिक्स करतोय। आणि हे चांगलं आता आपण मिश्रण या पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊ। आज मी थोडीशी हळू ठेवली आहे कारण आपल्याला हे मिश्रण सुद्धा चांगलं शिजवून घ्यायचं आहे। सुटून येतंय मिश्रण ते। आज मी आता बंद करतो आणि हे जे मिश्रण आहे ते मिश्रण या थाळीमध्ये मी घालतोय। त्या सुरीनी आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया आधीच, म्हणजे नंतर सोपं जाईल। फर्स्ट क्लास। इथे मी स्टीम करायला ठेवतो। आता आपल्याला आता हे वाफून घ्यायचं आहे, 10 मिनिटाकरता आपण ते वाफून घेणार आहोत। वाफून झाल्यानंतर मी त्याच्या या अशा छान वड्या पाडून घेतलेल्या आहेत। या वड्या आपल्या तयार आहेत। आता आपल्याला त्या तळून घ्यायच्यात, शॅलो फ्राय करून घ्यायच्यात। त्यामुळे इकडे या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण या कोथिंबीर ही जी कोथिंबीर वडी आपण या ज्या कोथिंबीर वड्या आपण केलेल्या आहेत त्या मी या तेलामध्ये तळून घेतो, एकदम शॅलो फ्राय करून घेणार आहे। आणि या बाजूला मी ही कढई रेडी ठेवलेली आहे। आपल्याला त्याच्यामध्ये कढी बनवायची आहे। कढी बनवण्याकरता मी दही आधी जरा चांगलं फेटून घेतो। या बोलमध्ये मी हे दही काढून घेतोय, जरा फेटून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी, पातळ करून घेऊ। आणि त्याला दाटपणा देण्याकरता इकडे बेसन आपण जे मगाशी भाजून घेतलं होतं ते बेसन आपण याच्यामध्ये घालणार आहोत, 1-2 चमचे। कढीचं आपलं सगळं तयारी झालेली आहे। दही, त्याच्यामध्ये आपण पाणी घातलंय, बेसन घातलंय। या कढईमध्ये आता आपण थोडंसं तेल टाकूया
आणि तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. आपण सुरुवातीलाच फोडणी देऊ म्हणजे जरा पुन्हा पुन्हा प्रोसेस वाढवण्याची आवश्यकता नाही आहे. तेल गरम झालं आहे, आपण याच्यामध्ये घालू जिरं, नंतर थोडंसं हे हिंग, या मिरच्या, कढीपत्ता आणि नंतर हा कांदा. फोडणी आपण जरा चांगली परतून घेऊया. तोपर्यंत कोथिंबीर वडीकडे लक्ष देऊ. कोथिंबीर वडी आता छान कुरकुरीत झाली आहे. आपण पलटी मारूया त्याची. वा, सो आय थिंक या वड्यांबरोबर आणि ही कढी ही मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि जसं आधीचं आपलं कबाब आणि हा कढी भात अप्रतिम. म्हणजे तुम्हाला दुसरं काहीही स्वयंपाक बनवायची गरज नाही. या कोथिंबीर वड्या आपण काढून घेणार आहोत आता एका ताटलीत, म्हणजे पुढचा लॉट सुद्धा आपण तळून घेऊ शकूया. कांदा चांगला ब्राऊन झालाय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद, अगदी थोडीशी, आणि तिखट घालूया थोडंसं. मिरच्याचा तिखटपणा त्याच्यामध्ये उतरलाच आहे. एक थोडासा त्याला रंग येण्याकरता आपण त्याच्यामध्ये तिखट घातलंय. आणि आता हे दही, वा, कढी अतिशय त्याला मस्त असा फ्लेवर आलेला आहे. आता आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांनाच ती खूप आवडणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत थिकनेसच्या दृष्टीने, कारण उकळल्यानंतर ते परत थोडंसं घट्ट होत राहील आणि आपल्याला ही चांगली उकळून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर वडी पण आपली मस्त तळली जाते. त्याला एक मस्त रंग आलेला आहे आता. आणि आय थिंक याला जो म्हणतात ना आंब्याचा असा थोडासा रंग त्याच्यावरती चढला आहे, नारंगी रंगाचा, पण तो रंग आला आहे तिखटामुळे. हळदीचं आणि तिखटाचं म्हणजे लाल आणि पिवळ्याचा कॉम्बिनेशनचा हा रंग आहे. तर आपली कोथिंबीर वडी पण छान झालेली आहे. त्यामुळे आय थिंक आपल्याला आता फार वेळ घालवायचा नाही आहे, फक्त ही कढी उकळून द्यायची आहे. कढी उकळती आहे तोपर्यंत या बाजूनी सुद्धा मी ही पलटी मारून घेतो आता कोथिंबीर वडी, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या वड्या आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करता येतील. फर्स्ट क्लास. आपल्याला फक्त चव बघायची, कारण याच्यामध्ये आपण मीठ घातलं नाहीये. थोडंसं मीठ, आणि आवश्यकता असल्यास तुम्हाला जर का थोडंसं त्याच्यामध्ये गोडसरपणा पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये गूळ घालू शकतो किंवा थोडीशी साखर घालू शकतो. पण मला विचाराल तर मला साखर त्याच्यामध्ये घालायची नाही आहे. ऑब्व्हियसली ब्राह्मणी पदार्थांमध्ये थोडासा गोडवा असतोच आणि तशी ती गोड लोकं असतात, पण गोडवा त्याच्यामध्ये गुळाचा असतो. प्रत्येक भाजीमध्ये, आमटीमध्ये, नंतर डाळीमध्ये गूळ घालण्याची प्रथा आहे. कढी उकळलेली आहे. कोथिंबीर वडी पण आपली झालेली आहे. या कोथिंबीर वड्या आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊया आता हलक्या हाताने. आपण याची थोडीशी चव बघूया पुन्हा एकदा. वाव, अजून काहीही घालायची गरज नाहीये. परफेक्ट झालेली आहे डिश. आणि फक्त गरज आहे ती म्हणजे तुम्ही पेन पेन्सिल घेणं आणि याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं. झटपट लिहून घ्या. कढीतली कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 ते 5 चमचे बेसन, कढीपत्ता, कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखट, हळद, हिंग, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर परतून घ्यावी. त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, भाजलेलं बेसन आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका ताटात पसरून त्याच्या वड्या पाडून त्या वाफवून घ्याव्यात. या कोथिंबीर वड्या तेलावर खरपूस भाजून घ्याव्यात. एका बाउलमध्ये दही घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये पाणी आणि 2 चमचे बेसन घालून मिश्रण एकजीव करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हळद, तिखट, दही आणि बेसनाचं मिश्रण आणि मीठ घालून कढी उकळवून घ्यावी. सर्व्ह करताना कढीमध्ये कोथिंबीर वड्या घालाव्यात.